नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आणि पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कळलं का मी शांत झाले? नसेल कळलं. जेव्हा जेव्हा मी असा व्हिडिओ स्टार्ट करते व्लॉगिंग करायला, एक मांजर आहे घरामध्ये, ते पटकन येतं धावत धावत दुडदुड दुडदुड करत आणि येऊन कॅमेराच्या जवळ येऊन बसतं. काय आनंद भेटतो, परमानंद. मला माहित नाही, पण बघितलं, खाता खाता खेळत होती ती स्वतः. आता एकटी खिचडी बनवली होती, ती खिचडी खात होती. खाता खाता आली आहे ती पळत. कशासाठी? कुठं चाललं हे? कुठं चाललंय? फॅशन आहे का? ओके. सो काय झालंय, भरपूर पाऊस आहे, सगळीकडे पाऊस आहे. जेवढा मुंबईमध्ये आहे तेवढा नाही. म्हणजे आमच्या इथे आमच्या इथे सगळं भरत नाही, कारण पाणी जायला भरपूर जागा आहे आणि आमच्या नदीचं पात्र वाढवलं, त्याच्यामुळे पूर येण्याचे चान्सेस आमच्या इथे टचवूड असं बोलायला नको, पण नाही आहे, चान्सेस नाही आहे इतकंच. पण पाऊस भरपूर पाऊस होता आमच्याकडे पण, त्यामुळे संपला. त्यामुळे पिल्लूच्या स्कूलला पण 2 दिवस सुट्ट्या होत्या, 19 तारखेला आणि 20 तारखेला. आत्ता पाऊस नाही असं नाही म्हणणार, पाऊस आहे, पण बऱ्यापैकी थोडंसं ऊन थोडा पाऊस, थोडा ऊन थोडा पाऊस असं पडतं. पण कपडे मात्र वाळत नाहीयेत, तर त्याला काय नाईलाज आहे. जोपर्यंत पाऊस जात नाही तोपर्यंत ऑप्शन नाहीये काहीच. आणि गणपती यायला फक्त आता 2 दिवस राहिलेत आणि जरी आपल्या म्हणजे आमच्याकडे गणपती बसत नसले तरी सुद्धा जी एक्साइटमेंट असते किंवा जे असतं ना की यार एक सण येणार आहे, कोणताही असू दे, पण आपला मराठी सण आहे, ठीक आहे, तर तो तितक्याच आनंदाने आपण पण सेलिब्रेट करतो. भले गणपती असू देत नसू देत, पण आपण इतरांकडे तर गणपतीच्या पाया पडायला जातो, बाप्पाच्या. सो ह्या वेळेस मी असे काय काय प्लॅन केलेत, बघू, मला माहित नाही ते सक्सेस होतील की नाही, कारण गर्दीमुळे, इतकंच गर्दीमुळे, बाकी काय प्रॉब्लेम नाहीये, जायला काहीच विषय नाहीये असं. सो मेन तर आपलं असतंच की लालबागचा राजा वगैरे असं, तर ते तर आहे. मी पिल्लू झाल्यानंतर पहिल्यांदाच गेलेली लालबागच्या राजाच्या दर्शनाला. पिल्लू झाल्यानंतर म्हणजे अशी मी जात होते, पण ती झाल्यानंतर पहिल्यांदा गेलो होतो. पण तेव्हा ना म्हणजे तुफान गर्दी होती, भयानक गर्दी होती. एक एक्सपिरियन्स शेअर करते जस्ट तुमच्यासोबत क्विक. खूप गर्दी होती आणि ना ह्यांनी पिल्लूला इथे खांद्यावर अशी बसवली होती, 2 पाय इथे लटकवले होते आणि खांद्यावर अशी बसवली होती. तर तिची आपली मस्ती वगैरे चालली, ती रडत वगैरे काही नव्हती, फक्त एवढंच की भरपूर गर्दी होती. लालबागच्या इथे नाही, चिंतामणीच्या इथे होतो आम्ही तेव्हा. खूप गर्दी होती, तर आम्हाला असं वाटलं की दर्शन होईल की नाही काय सांगता नाही येते. आणि आम्ही लाईनीत उभे, तरी पण आम्ही उभे मस्त. आधी थोडं सँडविच वगैरे काय ते खाल्लं वगैरे थोडंफार, आणि मग हिला पण मला खायला द्यायचं होतं, म्हणजे हिचे डबे वगैरे सगळे मी कॅरी केले होते, कारण मला माहिती लेट होणार आहे खूप. तर आम्ही रांगेमध्ये उभे, आणि ना भरपूर रांग पुढे गेल्यानंतर तिथले जे कर्मचारी असतात ना, ते खरंच मी त्यांना थँक्यू म्हणेन की ते खूप जास्त सपोर्ट करणारे मिळाले आम्हाला. जसं हिला त्यांच्या खांद्यावरती बघितलं, तर तिथून ना एक दादा आला धावत धावत की तुम्ही किती जण आहेत म्हणून, म्हणजे तुमच्यासोबत किती जण आहेत, त्यांना विचारलं तुमच्यासोबत किती जण, तर ते म्हणाले कोण नाही, मी आणि माझी बायको आहे फक्त, बस. ते बोले ठीक आहे चला. डायरेक्ट तो आम्हाला घेऊन गेला बाप्पाच्या पायाजवळ, डायरेक्ट डोकं वगैरे टेकलं, आशीर्वाद घेतला. पिल्लूचं पण डोकं वगैरे टेकलं. सेम दर्शन आमचं लालबागला सुद्धा झालं. लालबागला तर बापरे, मी वेगळं सांगायची गरज नाहीये, जे मुंबईत राहतात त्यांना तर माहितीये, इतकी बेकार गर्दी होती त्या दिवशी. आय थिंक ना 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो कदाचित आता मला प्रॉपर आठवत नाही, कारण त्याला आता 4 वर्ष व्हायला येतील, मला नाही आठवत आहे. पण मी जॉबवरून सुटली आणि तसंच मग हे मला म्हणजे हिला घेऊन आले होते, त्याच्यामुळे थोडंफार अंधार, रात्र झाली होती अशी. त्यांना खूप गर्दी होती तिथे पण. तर मी ह्यांना बोलले की लाईनीत उभं राहून उपयोग नाहीये, आपण उगाच फसू, अडकून जाऊ, आणि ही लहान आहे, नंतर पुढे गेल्यानंतर जर रडायला लागली तर मग तिकडून बाहेर येणं म्हटलेलं कठीण होऊन जाईल. तरी ते म्हणतात नाही काय नाही होत, चल कांद्यावर घेतो मी तिला, मग अशी कशी घेतली तशीच घेतो, काय नाही होत. म्हणलं ठीक आहे. घुसलो. 1 तास सुद्धा आम्ही लाईनीत उभे नसेल, म्हणजे लाईन बऱ्यापैकी पुढे जात होती, असं नाही की तिथेच थांबून होतो किंवा काय. मला माहित नाही त्या दिवशी काय चमत्कार झाला होता, पण लाईन तिथल्या तिथे थांबलेली नव्हती, लाईन पुढे जात होती. सावकाश बेटा. आम्ही गेलो आणि तिथून सुद्धा पुन्हा तिथे एक स्पेस आहे, तुम्हाला माहितीये का,
जिथून व्हीआयपी एंट्री देतात, ठीक आहे, व्हीआयपी एंट्री देतात आणि ह्या साईडला पण रांगे, ह्या साईडला पण रांगे, मधून मध्ये एक स्पेस आहे, तिथून व्हीआयपी लोक वगैरे येतात. असं तिथे त्या साईडला म्हणजे थोडंसं मागे तिकडे तिथे आम्ही उभे होतो रांगेत. आणि तिथून 2 दादा लोक आले आणि म्हणाले, कोण, किती जण आहेत तुम्ही? सेम सेम, काहीच फरक नाही, किती जण आहेत तुम्ही? तर हे म्हणाले की कोण नाही, मी आणि माझी बायको. सो परत त्या रांगेतून त्याने आम्हाला बाहेर काढलं. म्हणजे बऱ्यापैकी लहान मुलं होती, एक म्हणजे असं 6-7 महिन्याची मुलं किंवा असं. ही पण मला वाटतं वर्षाची झाली नव्हती तेव्हा, हा, ही पण तेव्हा लहानच होती. पण बधू बसत वगैरे व्यवस्थित होती, धावत होती तिचा बर्थडे येईपर्यंत, म्हणजे ती वर्षाची होईपर्यंत. तर त्याला असं वाटलं की म्हणजे लहान आहे वगैरे, तर त्याच्यामुळे तिथून पण त्याने आम्हाला काढलं आणि डायरेक्ट लालबागच्या राजाजवळ. म्हणजे इतकं सुंदर दर्शन झालं होतं ना, मला वाटतं फार 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 तर 1 तास, जास्त नाही, इतक्या क्विक दर्शन झालं आमचं. मग त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी तिथे थोडंसं खाल्लं वगैरे आणि मग घरी. इतकं छान दर्शन झालं होतं. सो आता बघू, जर भेटलं दर्शन तर म्हणजे गर्दी नसली पाहिजे. आय होप. मला असं वाटतं 9व्या दिवशी गेल्यावर कमी गर्दी असते, काय माहिती, असं मला आधीपासून वाटतं. आता मला माहित नाही खरं आहे का कुठे, कारण एकदाच गेली होती मी लग्नाच्या आधी, तेव्हा माझी मावशी राहते तिकडे त्या साईडला, त्यामुळे. तर ना मला असं वाटतं 9व्या दिवशी गेलं ना भाई, गर्दी भेटत नाही अजिबात एकदम. आणि सिरियसली खरंच खूप भारी दर्शन झालं होतं आम्हाला 9व्या दिवशी गेलेलो. चिंतामणी केलेलं, लालबागचा राजा केलेला, लोअर परळ तिथलं एक गणपतीचं दर्शन घेतलेलं आणि अजून तिथले चिंचपोकळीचा केलेला, असं थोडे थोडे केले होते आम्ही बाप्पाचे दर्शन. सो तर सांगण्याचा मुद्दा हा होता की प्लॅन केलेले आहेत. सो बघू कसे ते वर्कआउट होतात, माहित नाही आता, कारण काय सांगू नाही शकत पुढचं. ठीक आहे. सो आपल्या मराठी घरांमध्ये कसं असतं, कोणताही सण येऊ दे, भले तो आपण सेलिब्रेट करत असू दे किंवा नसू दे, पण तो मराठी सण आहे आणि मराठी माणसं आहोत आपण. तर सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट काय असते माहितीये तुम्हाला? काय असते मला? साफसफाई. कोणताही सण असू दे, मग तेव्हा रक्षाबंधन आलं तरी सुद्धा आपण साफसफाई करतो, होळी आली तरी सुद्धा आपण थोडंसं का होईना पण घर आवरून ठेवतो. दिवाळीला तर बापरे, म्हणजे खतरनाकच काम असतं मराठी माणसांच्या घरामध्ये. गणपतीला सुद्धा आपण ज्यांच्या घरी बसतात ते तर म्हणजे खूप जास्त क्लीन करतात, पण ज्यांच्या घरी बसत नाही ते सुद्धा मला असं वाटतं म्हणजे जे आपण मराठी माणसं आहोत त्यांच्या घरामध्ये सण आल्यानंतरची जी लगबग असते ना, ती माझ्या घरात सुद्धा आहे. त्यामुळे मी सुद्धा आज सकाळपासून बऱ्यापैकी घर आवरायला सुरुवात केली होती. सगळ्यात आधी तर म्हणजे हॉल त्या दिवशीच मी क्लीन केला होता, सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या होत्या. कितीही झालं, आपण कितीही बोललो तरी जाळ्या लागतातच, म्हणून महिन्याला थोडंसं क्लीन केलं ना तर ते मग एवढं बर्डन येत नाही, एवढं टेन्शन येत नाही. आणि माझी मुलगी लहान आहे ना, त्याच्यामुळे मला काना कोपऱ्यातून सगळीकडून घुसून घुसून कचरा काढायला लागतो, इतका कचरा निघतो. सो माझी पण तीच तयारी चालू आहे साफसफाईची. जरा घर प्रसन्न दिसतं, बरं वाटतं, सण आहे. आपल्या घरी जरी नसतं तरी आजूबाजूला गणपती बसतात, सो ती एक वाईब घरामध्ये छान येते, त्यामुळे भारी वाटतं. त्यामुळे मी आज किचन सगळं आवरलं. फ्रीज भरपूर आवरून घेतलेला आहे, फक्त फ्रीजच्या वरचं जे आहे ते मला उद्या क्लीन करायचंय, कारण तिथे मी थोडासा पसारा ठेवून दिला, कारण आज मी फ्रीज सगळा क्लीन केला, त्यामुळे मग तो पसारा आता तो मी उद्या आवरणार आहे. उद्या फ्रीजच्या वरचं आणि बेडरूम तर रोज आवरत असते मी, रोज. पण माझं जी छोटी मांजर आहे ती रोज तिथला पसारा काढत असते, त्यामुळे तो थोडा थोडा पसारा होतो. बट मी ट्राय करते की ते थोडं व्यवस्थित ठेवायचं, कारण तिथे तिचा स्टडी टेबल असतो, एक छोटा माझा टिपो आहे तो असतो, तर त्याच्यामुळे तिला त्याच्यावर बसून खेळायचं असतं, भांडी अभ्यास करायचा असतो, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आता ते मी बोलते तर ती माझ्याकडे कान देऊन ऐकते की काय बोलते माझ्याबद्दल काय ना. आता बघायचंय तुम्हाला, 1च मिनिट थांबा, एकच. काय चालू आहे तुझं? हे काय चालू आहे? चटईत गुंडाळून. नेहा मावशीने डान्स कसा शिकवला? कसा? असा बोल. अरे बाबा, पाहिलं
ती थोडीशी आता मोठी झाली आहे, त्याच्यामुळे मोठ्या मस्ती करायला लागली. आणि त्यात भर म्हणजे माझ्या बहिणीची एकच दिवस फक्त ती येऊन गेली, म्हणजे माझ्या मावशीची मुलगी जी मी आता म्हणाली ना की तिकडेच राहते त्या साईडला ग्रँड रोडला, ती एक दिवस फक्त येऊन गेली. पोरीला येडं करून टाकलं तिने माझ्या. काय काय गाणी शिकवली आहेत, काय काय शब्द शिकवलेत. ते एक शब्द आहे तो तिने नाही शिकवलाय, माझ्या मामाच्या मुलांनी शिकवलंय तिला. काय ग ते हे असं काय बिल्ला शॉट ना काय ऐकलं. आणि हे जेव्हा ती घरी आली ना तेव्हा तिने तिच्या पप्पांना असं बोलून दाखवलं की मला दक्ष मामाने शिकवलं. तिच्या पप्पाला जायचं नाही, त्यांच्याकडे अजिबात जायचं नाही, काय शिकून येते तू. तर अशा काही उद्योग असतात. सो साफसफाई बॅक टू द पॉइंट आपण परत येऊया. विषय जाम फरकटतो. मी त्या ओघामध्ये जाते आणि मॅडमची फरमाईश आली आहे की उकडीचे मोदक, म्हणजे मोदक उकडीचे नाही, मोदक खायचे तिला. सो मी कालच पीठ मागवलं तांदळाचं, म्हणजे रेडीमेड मागवलंय. बघू कसं, म्हणजे भाकऱ्या बनवल्या मी त्याच्या काल, मस्त भाकऱ्या झाल्या, खरंच छान झाल्यात भाकऱ्या. मला वाटलं की रेडीमेड आहे तर ते कसं असेल वगैरे, पण खूप छान झाल्यात भाकऱ्या. सो मला असं वाटतंय की हे पण छान होईल, त्याचे मोदक पण छान होतील. मी कधीच केलेले नाही आहेत, मी कधीच नाही केलेत मोदक, पण आता लेकीसाठी म्हटलं करून बघूया की कसं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, त्या मोदकांची रेसिपी किंवा कसं सांगू, दिवाळीचा फराळ असतो ना, त्या सगळ्या ज्या रेसिपी आहेत ना ते माझ्या नवऱ्याला खूप चांगल्या माहिती आहेत. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही येत की हे आता कसं बनवायचं. म्हणजे थोडंफार चुकलं वगैरे तर यूट्यूब तर आहे, तो तर जिंदाबादच आहे, पण साईडला एखादा माणूस उभा राहून जर सांगेल ना तर ते मला वाटतं जास्त फरक पडतो. सो ते आहेत, त्याच्यामुळे तर मला अजिबातच टेन्शन नाही की काय होईल. स्टील वा तुझ्या सिमसिम. उकडीचे मोदक मला बनवायचे आणि माझी मम्मी बनवते गव्हाच्या पिठाचे, ते पण मला ट्राय करते. ते तर बापरे मला जाम आवडतात. उकडीचे मोदक आता सगळ्यांचे फेवरेट असतात, आवडतात. ते पण कधीपासून आवडायला लागले, जेव्हा मी सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर मी आमच्याकडे उकडीचे मोदकच बनवतात, तळणीचे मोदक नाही बनवत. तर ना तेव्हा मी ते ट्राय केलं, तर म्हटलं भाई हे मस्त लागतं. मला आधी वाटायचं की नाही का पीठ पीठ लागतं ते, हे कसं खातात चिकट चिकट, असं मला वाटायचं. त्याच्यामुळे कधीच ते ट्राय करायचा विषयच नाही आला. आणि मम्मी माझी तळणीचे मोदक बनवायचे, ते तर म्हणजे जबरदस्त लागतात यार, सिरियसली ट्राय करा कधीतरी. आणि तिने जर ह्या गणपतीमध्ये जर ती रेसिपी बनवली ना तर मी शेअर करेल तुमच्यासोबत. तोंडाला पाणी सुटलं माझ्या, खरंच ती खूप छान बनवते ते मोदक. पण मी ह्या वर्षी पहिल्यांदा उकडीचे मोदक बनवणार आहे. आणि ऑफकोर्स मी तुमच्यासोबत शेअर करेन ते की कसं बनतंय. आता मला खरंच माहीत नाहीये, मी शुअर नाहीये. पण मी एक गोष्ट सांगते, जेव्हा मी पहिल्यांदा पुरणपोळी बनवायला घेतली होती ना, ट्रस्ट मी, इतकी सुंदर झाली होती ती पुरणपोळी. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा, ती पण आयुष्यात पहिल्यांदा बनवलेली पुरणपोळी बनवायचा तर तुला आवडते ना माझ्या हातची पोळी, पुरणपोळी. थँक्यू. आहा. तो त्यामुळे मी ते जेव्हा बनवली ना पोळी तेव्हा खरंच खूप छान झाली. आणि अजून पण मग माझ्या पोळ्या सगळ्यांना आवडतात. मग आता रक्षाबंधनला पण मी पोळ्याच केल्या होत्या. होळी आल्यावर पण आपण नॉर्मल पोळीच करतो, नैवेद्य दाखवायचा असतो होळीला. सो पुरणपोळीच असते. ह्या गणपतीत तर पुरण बघू मी बनवीन. मी जर ती पुरणपोळी बनवली ना तर तुमच्यासोबत मी शेअर करेन तो ब्लॉग, नक्की 100% शेअर करेन. पण सध्या तर मला आता असं वाटतंय की आपला जो ब्लॉग येईल नवीन गणपतीमधला तो असेल उकडीच्या मोदकांचा. मी ट्राय करणार आहे लवकरात लवकर तो ब्लॉग बनवायचा, कारण मला स्वतःला खूप इच्छा झाली आहे की मी कसं बनवते. आय होप की ते चांगले होईल आणि चांगलं झालंच पाहिजे. खूप बडबड केली ना, जाऊ दे असो. तर आता दिवाबत्ती वगैरे केली आहे, शांत बसलोय. पिलूने खिचडी खाल्ली आहे आणि आता बस का ते म्हणाले की खाल्लीच ना का पाहिजे अजून. ते म्हणाले त्यांना यायला लेट होणार आहे. सो आम्ही दोघे असंच, तसं नको करू, ती असंच आता चिल करतो.
चला भेटते थोड्या वेळाने. आता थोडीशी तिच्यासोबत मस्ती करते, टाइम स्पेंड. आज दिवसभर आम्ही दोघींनी इतकी मज्जा केली, तिने पण मला खूप हेल्प केली. कारण मी किचन साफ करायला काढलं होतं, तर माझ्या घरामध्ये टाक्या आहेत, म्हणजे टाक्या, पाण्याच्या टाक्या नाही, सामान भरतो त्या टाक्या आहेत. एक मला आहेरात आलेली आणि एक माझ्या मम्मीने दिलेली मला, त्या अशा 2 टाक्या आहेत. तर त्या साफ केल्या, त्याच्यामध्ये मग सामान वगैरे भरलं. त्यामध्ये मला माझ्या लेकीने भयानक मदत केली, खूप मदत केली. मग तिथलं मी सगळं क्लीन वगैरे केलं. ती माझ्या पाठी म्हणजे मागे सोबतच होती कंटिन्यू. तिला पण आवडतं माझी मदत करायला, आहे ना बेटा? पप्पा टिकली पडली ते बघ. ठीक आहे, चल. चलो भेटूया थोड्या वेळाने. आता जरा तिच्यासोबत मी खेळते, कारण ती मला मगासपासून बोलते की थोडा वेळ खेळ म्हणून माझ्यासोबत. तर आता तिच्यासोबत मी खेळते आणि मग थोड्या वेळाने आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.